तुमचं आता मागासलेलं आहे. आता ताई सांगत होत्या आणि युवकाला पण भरतीमध्ये उभा राहता येत नाही आणि ओबीसी मध्ये असताना तुम्हाला त्याची सवलत भेटत नाही, याच्याकडे कसं बघता? ओबीसीला आम्ही कंपल्सरी ओबीसीत आहेच, आम्हाला आरक्षणाची आवश्यकता नाही. पण आमचा प्रॉब्लेम काय झालेला आहे की बलाढ्य ज्या जाती आहे त्या छोट्या जातीला दाबण्याचं काम करताय. म्हणजे आपलं राजकारणापासून तर शिक्षणाला या बलाढ्य जातीचा आमचा फायदा उचलू राहिले. आम्हाला त्याच्यातला बरे काही भेटत याच्यामध्ये नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आमचे जे ताटातलं आहे ते मोठ्याला बलाढ्य जाती घेऊन घेते. तुम्हाला असं वाटत नाही का आता ओबीसी मध्ये तुम्ही म्हणतात बलाढ्य जाती आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता एकदम गरीब स्वतःला समजतात, म्हणजे याच्यामध्ये असं वाटत नाही का आता वाद होण्याची शक्यता आहे? वाटचं काय, पण आमच्या वाट्याला काही नसल्यावर आम्ही चिडून निघणारच आहे ना याच्यात. मोठ्याला जाती आम्हाला काय तसं उपलब्ध नाही. जागा सुटल्या तरी हे ओबीसी मध्ये इतक्या जाती टाकून दिलेल्या आहे की आमच्या वाट्याला काही येतच नाही ना. आमचं सरकारनं आमचा वेगळा परिवर्ग तयार करून आम्हाला स्पेशल 1-2% त्याचे वेगळे आम्हाला त्याच्या सवलती दिल्या पाहिजे सरकार. आपली भूमिका काय असणार समाजाची आता? आम्हाला एसटी द्या, नाही तर आमचं एक स्पेशल आम्हाला आरक्षण करा वेगळं. याविषयी मुख्यमंत्र्याला शिष्टमंडळ भेटणार आहे तुमचं? हो, भेटणार आहे ना. आता हे आंदोलन झाल्यामुळे इथून पुढे आमची सुरुवात झालेली आहे. आता ही सुरुवात होती, आता इथून पुढे आमचे मोठे मोर्चे निघणारच आहे. कारण की आमच्या समाजले दब घ्यायला चाललेला आहे ना. आता काय नाव तुमचं? नितीन नाईक.